कृष्णात्वदीय पदपंकज पंजरांते अद्यैव वीक्षतु मानसराजहंस प्राणप्रयाण समये कफवात पित्ते कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आज आपण सर्वजण या ठिकाणी कैवल्यवासी वत्सलाबाई रुस्तुमराव वंजे यांच्या दसव्याच्या निमित्ताने एकत्रित झालेलो आहोत। मागील 10 दिवसापूर्वी आपण त्यांच्या देहाला निरोप दिलेला आहे आणि आज आपण त्यांच्या जीवात्म्याला निरोप देण्यासाठी या ठिकाणी सर्व नातेवाईक, आप्तेष्ट आणि सर्व साधू संत मंडळी, सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। ही दसव्याच्या प्रवचनाची सेवा ज्यांनी माझ्या खांद्यावरती सोपवली असे आमचे मार्गदर्शक परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय महंत श्री विश्वनाथ बाबाजी कोठी पिंपळा भत्त्या आणि जे या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान आहेत असे माझे धर्मबंधू परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री भानुदास बाबाजी, तसेच परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय महंत श्री केशकर बाबाजी। आता सर्वांकडून थोडी शांतता अपेक्षित आहे। तुम्ही जर शांत बसलात तर मला बोलते, कोणी नवीन येईल तर त्यांना बसण्यासाठी शांततेत जागा द्यायची आहे। तर मनुष्य हा जन्माला येतो त्याच क्षणी त्याचा मृत्यू हा निश्चित झालेला असतो असं भगवद्गीता सांगते। भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाची समज काढत असताना अर्जुनाला सांगतात, जातस्य हि ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यार्थे नत्वं शोचितुम् अर्हसि। जो जन्माला आला त्याचं मरण निश्चित आहे, जो मेला तो पुन्हा जन्माला येणंही त्याचं कर्मवश निश्चित आहे आणि म्हणून अर्जुना ह्या गोष्टीसाठी तू खेद करू नकोस, दुःख करू नकोस। हे केवळ अर्जुनाला समोर ठेवून श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं। अर्थातच ते आजता गायक तुमच्या आमच्या सर्वांच्या हिताचं आणि उपयोगाचं आहे। भगवद्गीता जरी असं सांगत असेल की तो जन्मला तो मरणादी निश्चित आहे, तरीही देखील जी व्यक्ती आपल्यातनं निघून जाते, जिचा मृत्यू होतो, त्या व्यक्तीचं आपल्याशी ऋणानुबंधानं काहीतरी नातं स्थापित झालेलं असतं। जाणारी व्यक्ती कुणाची तरी आई असते, कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी पत्नी असते, कुणाची मावशी असते, कुणाची काकू असते। ह्या वेगवेगळ्या नात्यांनी आपण त्या व्यक्तीशी बांधल्या गेलेलो असतो आणि त्या व्यक्तीनं जगलेलं तिचं उभं आयुष्य, त्या आयुष्यामध्ये तिचा आपल्याशी असलेला व्यवहार, तिचा आपल्याविषयी असलेलं प्रेम, आपल्याला तिच्याविषयी असलेली आपुलकी आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्या व्यक्तीच्या जाण्यानं आपल्याला दुःख होणं हे स्वाभाविक आहे, साहजिक आहे, ते नैसर्गिक आहे। परंतु ह्या दुःखातनं जर आपल्याला सावरायचं असेल, ह्या दुःखाला सहन करण्याची शक्ती आपल्याला आपल्यामध्ये निर्माण करायची असेल, तर त्याकरिता आपल्याला तत्वज्ञानाकडे बघावं लागेल। ब्रह्मविद्या काय सांगते, तत्वज्ञान काय सांगतं, श्रीमद भगवद्गीता काय सांगते। आता मी तुम्हाला सांगितलं मग की माणसं जन्माला येतात तेव्हा त्याचा मृत्यू हा निश्चित झालेला असतो। ज्या पद्धतीने सूर्य सकाळी उगवतो, उगवल्यानंतर तो पृथ्वीला आनंदित करतो, प्रकाशमय करतो, प्रकाशमान करतो। माणसं झोपेतनं जागे होतात, पक्षी झोपेतनं जागे होतात, जनावरं ती त्यांच्या कामाला लागतात, माणसं माणसांच्या कामाला लागतात आणि तो सूर्य दिवसभर प्रकाश देतो आणि जेव्हा सायंकाळ होते, ज्याला आपण दिवस मावळणे असं म्हणतो, त्यावेळेस तो सूर्य अस्थाला जातो। तो सूर्य उगवतो तसा तो अस्थाला जातो। तो उगवला तेव्हा त्याचं अस्थाला जाणं हे निश्चित आहे।
तसं एखाद्या झाडाचं फूल उमलण्यापूर्वी त्याची सुप्त अवस्था म्हणजे कळी असते. ती कळी जन्माला येते, नंतर हळूहळू तिचं फूल होतं, ते विकसित होतं, ते अवतीभोवतीचं वातावरण सुगंधित करतं आणि कालांतरानं ते फूल सुकतं. सुकल्यानंतर एक अवस्था अशी होती की ते पूर्णपणे वाळून जातं. त्याच्यातला सुगंध नष्ट होतो, त्याच्यातला रंग नष्ट होतो आणि ते सुकलेलं असतं. अगदी असं माणसाचं जीवन आहे. जसा सूर्य उगवतो तसा माणूस जन्म घेतो, जशी कळी उगवते तसा माणूस जन्म घेतो. परंतु सूर्य उगवल्यापासून अस्थाला जाईपर्यंत तो आपल्याकडे असलेल्या सामर्थ्यानं पृथ्वीला प्रकाशित करतो. कळी उमलते आणि सुकते या मधल्या कालावधीमध्ये ती आपल्या अवतीभोवतीचा असमंत सुगंधाने दरवळून टाकते, भरून टाकते. आपण त्या फुलाची उपमा मी दिली तुमच्या जीवनाला, सूर्याची उपमा दिली. मग आपण आपल्या जीवनामध्ये इतरांना प्रकाशित करतो का? आपलं जीवन इतरांना चांगला रस्ता दाखवण्यासाठी उपयोगी जातं का? आपलं जीवन त्या कळीप्रमाणे, त्या फुलाप्रमाणे इतरांना सुगंध देण्यासाठी, अवतीभोवतीचा असमंत सुगंधित करण्यासाठी उपयोगी येतं का? हे आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागेल का नाही? कारण तुम्हाला विचारलं नाही कुणी जन्माला घालताना की बाबा तुला जन्माला जायचंय का, तुला जन्म घ्यायचाय का? तुम्हाला विचारलं कोणी तुम्ही जन्माला येताना? कुणालाही विचारलं नाही, मलाही विचारलं नाही, तुम्हालाही विचारलं नाही बाबा तुला जन्म घ्यायचा आहे का. आणि तुम्हाला जेव्हा मृत्यू येईल तेव्हाही तुम्हाला विचारणार नाही कोणी की तुला मरायचंय का. ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहेत, आपोआप होणार आहेत. आपल्या मनावर काहीच नाही. ना जन्म आपल्या मनावर आहे, ना मृत्यू आपल्या मनावर आहे. जन्मही आपल्या हातात नाही, जन्मावर आपली सत्ता नाही. जर जन्मावर माझी सत्ता असती तर मी टाटा बिर्ला अंबानीच्या घरात जन्माला आलो असतो, नाही का. आर्थिक सोबत आहे, पैसा आहे, प्रत्येक जणांनी ते स्वप्न पाहिलं असतं. जगण्यासाठी माणसाला गरजेचं आहे ना, पैसा, संपत्ती, वैभव प्रत्येकालाच गरजेचं आहे. म्हणून तर सगळी खटपट चालली का नाही. मग ते जर सत्ता जन्मावरती आपली असती तर माणसाने ठरवलं असतं की मला कुठे जन्माला यायचं. मरणावर सत्ता असती, मरण माणसाला माहिती असतं तर माणसाने पत्रिका छापली असते की मी अमुक अमुक दिवशी मरणार आहे, सर्वांनी माझ्या अंत्यविधीसाठी या. काहीच माणसाच्या हातात नाही. जन्मही माणसाच्या हातात नाही, मरणही माणसाच्या हातात नाही. जन्मतानाही विचारलं जात नाही, मरतानाही विचारलं जात नाही. मग मला सांगा आपल्या हातात काय आहे? आपली सत्ता कशावर आहे? आपण कशाच्या अधीन आहोत आणि आपल्या अधीन काय आहे हा विचार आपल्याला करावा लागेल. गेलेला क्षण आपल्या हातात नाही, येणारा क्षण आपल्या हातात नाही. म्हणून माय बाप हो, लक्षात घ्या की आपल्या हातामध्ये जर काही असेल तर तो आपण आत्ता जो जगतो आहोत, जो वर्तमान क्षण आत्ता आपण जगतो आहोत ना, हा क्षण आपल्या हातामध्ये आहे. गेलेल्या क्षणाचं जे झालं ते झालं, त्याला आपण बदलू शकत नाही. म्हणून त्याविषयी दुःख करायचं नाही. आणि येणारा क्षण कसा येणार आहे त्याविषयी आपण काय करू हे आपण ठरवू शकत नाही, कारण ते आपल्या हातातच नाही. म्हणून गेलेल्या क्षणाचं दुःख करायचं नाही, येणाऱ्या क्षणाविषयीच चिंता करायची नाही. जो क्षण आपण आता जगतो आहोत आपल्या हातामध्ये आहे याचा सदुपयोग करून घ्यायचा आहे. कारण आता जे आपल्यातनं निघून गेले त्यांना श्रद्धांजली देण्याशिवाय किंवा त्यांच्याविषयी शुभचिंतन करण्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. जे काही करायचं होतं ते गेलेल्या व्यक्तीने त्याच्या हयातीमध्ये, त्याच्या कर्मामध्ये जे कर्म केले त्या कर्मातनं तो करून गेला. आपण त्याला बदलू नाही शकत. आपण फक्त त्यांच्याविषयी शुभचिंतन करू शकतो, ईश्वराला प्रार्थना करू शकतो की बाबा ह्या जीवाला दुःखातनं मुक्त कर, ह्याला शांती दे, ह्याला मोक्ष दे, ह्याला मुक्ती दे, ह्याला आपल्या जवळ ठेव. ही आपण प्रार्थना भगवंताला करू शकतो. त्याचं प्रार्थना आपण बदलू शकत नाही. मग पण आता आपण जे जिवंत आहोत ना माणसं, तुम्ही असाल, मी असेल, आपण काय करायचं यासाठी आपण ही चर्चा करणार आहोत, यासाठी मी बोलणार आहे. आपण जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्याला आपल्या जीवनाची इति कर्तव्यता लक्षात आली पाहिजे की आपण हा जन्म घेतलाय किंवा आपल्याला जो मिळालाय. वास्तविक हा जीवात्मा आणि शरीर ह्याचा एक वेगळा संबंध आहे. मी आता तुम्हाला बोलताना म्हटलं की आपण जन्म घेतला किंवा आपल्याला जन्म मिळाला, पण मिळाला कुणाला तर शरीराला मिळालेला आहे. कारण ह्या शरीरामध्ये असणारा जो आत्मा आहे, जे चेतन तत्व आहे, हे तत्व अविनाशी आहे, हे अजन्म आहे आणि हे अमर आहे. त्याचा जन्मही होत नाही. कारण गीता सांगते की अजो नित्य शाश्वत वयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा जीवात्मा कसा आहे? अजो म्हणजे अज, याचा कधी जन्म झालेला नाही. नित्य
हा नित्य आहे, हा कधी संपणारा नाही. शाश्वत, हा शाश्वत आहे म्हणजे सत्य आहे. पुराण म्हणजे जुना. न हन्यते हन्यमाने शरीरे, ह्या मरणाऱ्या शरीरामध्ये तो आहे, परंतु तो मरत नाही. मरतं ते काय मरतं? माणसाचं शरीर मरतं, त्याचा जीवात्मा मरत नाही. श्रीकृष्ण भगवंत याला एक उदाहरण देतात, कारण प्रत्येक गोष्टीला दृष्टांत फार गरजेचा असतो. सहज माणसाच्या लक्षात येत नाही, एखादी गोष्ट सांगितली की मग लक्षात येतं माणसाच्या. म्हणून श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला समजून सांगताना एक उदाहरण दिलं. काय उदाहरण दिलं? आपल्या कपड्याचं उदाहरण दिलं. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवाणी. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात की अरे अर्जुना, ज्या पद्धतीने माणसाचे वस्त्र म्हणजे माणसाचे कपडे जुने होतात आणि जुने झाल्यानंतर माणूस काय करतो? तुमचे कपडे जीर्ण झाले, आता जुने झाले, तुम्ही जर ते असं घालायला गेलात तर ते टरकन फाटतं, ते म्हणजे ते विरळ झालेलं आहे, जीर्ण झालं. अशा वेळेस तुम्ही ते कपडे घालता का? नाही घालत. एकतर तुम्ही ते गोधडीमध्ये घालता किंवा फेकून देता किंवा जाळून टाकता. बरोबर आहे. जुन्या मायमावल्या होत्या त्या गोधड्या शिवायचे, ते गोधडीमध्ये घालायच्या. आता काही गोधड्या राहिल्या नाही, आपल्याला सगळे रेडीमेड कपडे भेटायला लागले. तर ते जुने कपडे आपण घालत नाही, टाकून देतो. आणि काय करतो? नवानी गृह्णाती नरोपराणी. हा मनुष्य काय करतो की नवीन कपडे घेतो आणि नवीन कपडे धारण करतो. तसं माणसाचं शरीर जीर्ण झालं की हा आतला जो जीवात्मा आहे ह्या जीर्ण झालेल्या शरीराला टाकून देतो. त्याला आता कळतं हे म्हातारं झालं, याला सुरकुत्या पडायला लागलेल्या आहेत. 4 दिवस जर एका जागेवर झोपलं तर आता याला जखम व्हायला लागलेली आहे. हे आता आपल्या कामाचं नाही, हे टिकणार नाही, हे आता कुठून फाटेल आणि याचं काय होईल सांगता येत नाही. आणि म्हणून ह्या शरीरातला जीवात्मा जसं माणूस कपडे टाकून देतो तसं हे शरीर टाकून देतो. बरोबर. आणि मग काय करतो? तर नवानी गृह्णाती नरोपराणी, तो नवीन शरीर धारण करतो. म्हणजे तो स्वतः धारण करत नाही, तर त्याची जशी कर्म आहे त्या कर्मवशे त्याला नवीन शरीर मिळतं. हा सिद्धांत आहे. आणि म्हणून समजून घ्या, जो गेला त्याचं दुःख करायचं म्हणजे कशाचं दुःख करायचं? हे शरीर गेलं फक्त, आत्मा तर गेला नाही. तो तर नित्य आहे, तो शाश्वत आहे. आणि कुठल्याही माणसाचा आपल्याशी संबंध असतो तो केवळ त्याच्या जिवंतपणापुरता असतो, त्याच्या हयातीपुरता असतो, त्या 100 वर्षापुरता असतो. त्यानंतर तो जीवात्मा स्वतंत्र आहे, तुमचा जीवात्मा स्वतंत्र आहे. ह्या जीवात्म्याचं त्या जीवात्म्याशी कुठलंही नातं नाही. हे नातं केवळ ह्या शरीराच्या संबंधाने प्रस्थापित झालेलं असतं. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊया. मग मला हे सांगायचं होतं की असा हा नरदेह अनेक जन्मांच्या नंतर एक एक योनी तुला कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा, असं म्हटलेलं आहे. की एका एका योनीमध्ये, एका एका देहामध्ये कोटी कोटी वेळा ह्या जीवात्म्यानं जन्म घेतलेला आहे. अनेक जन्म घेतले आणि वाया घातले. स्वामी म्हणतात मेळीये जन्म दिला, मोळीये जन्म दिला, शिवण्या दिला, रुंबण्या दिला. किती जन्म वाया घातले, कितीतरी जन्म वाया गेले. अनेक जन्म आपण घेतले. आणि ह्या इतक्या जन्मांच्या नंतर काहीतरी आपलं सत्कृत्य असावं, काहीतरी आपण चांगलं कर्म केलेलं असावं, पुण्यकर्म केलेलं असावं की आपल्याला इतका सुंदर असा नरदेह भेटलेला आहे, म्हणजे माणसाचं शरीर भेटलेलं आहे. मग मी याला सुंदर का म्हणतो, याला इतकं महत्व का देतो? कारण संत सांगतात की याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. ह्या मनुष्य देहात आल्यानंतरच आपण भगवंताची भक्ती करू शकतो. इतर प्राणी मात्र भगवंताची भक्ती करू शकत नाही. कारण माणसाचं जीवन हे धर्मप्रधान आहे आणि इतर पशुपक्ष्यांचं जीवन हे भोगप्रधान आहे. माणूस धर्म आचरू शकतो. संस्कृत साहित्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आहार निद्रा भयमैथुनंच समानम येतच पशुभीर नराणाम. आहार म्हणजे जेवणे, निद्रा म्हणजे झोपणे, भय म्हणजे भीती वाटणे आणि मैथुन म्हणजे संसार करणे. हे जनावरही करतात की नाही? गाई म्हशी बैल कुत्रे डुकरं हे जेवण करतात की नाही, खातात की नाही? त्यांना खायला लागतं का नाही? माणसाला लागतं तसं त्यांना खायला लागतं. निद्रा म्हणजे झोप. जसं माणसाला झोपावं लागतं तसे इतर प्राणी मात्रांची झोप असते, तेही झोपतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं. त्यानंतर भय म्हणजे भीती, जशी माणसाला वाटते तशी इतर जनावरालाही वाटते. आणि मैथुन म्हणजे संसार. जसा माणूस करतो तसे इतर जनावरही त्यांच्या पद्धतीने ज्यांचा संसार करतात, त्यांनाही मुलं बाळ होतात.
बरोबर आहे की नाही? आणि मग माणसातही हेच आहे, जनावरातही तेच आहे, तर मग माणसात आणि जनावरात नेमका फरक काय? तर ह्याच सुभाषिताच्या उत्तरार्धामध्ये असं म्हटलेलं आहे की धर्म ही एको अधिको नराणाम धर्मेन विना पशुभिन समाना. की धर्माची वृत्ती, विचार करण्याची वृत्ती ही माणसामध्ये अधिक आहे, जी इतर जनावरांमध्ये नाही. म्हणून माणूस इतर जनावरांपेक्षा वेगळा आहे. वास्तविक माणूस हा सुद्धा पशुच आहे, पण इतर पशुपेक्षा मनुष्य पशु हा वेगळा आहे, कारण त्याच्याकडे विचार करण्याची शक्ती आहे. तो भक्ती करू शकतो, तो धर्माचं आचरण करू शकतो. आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. आता गावोगावी लोक सकाळी सकाळी मंदिरामध्ये पारायणाला जातील, उटीला जातील, उपहाराला जातील, आरतीला जातील, वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्ही धार्मिक विधी आचरण कराल. कारण मासानाम मार्गशीर्षोहम मृदुनाम कुसुमाकरः. भगवद्गीतेनं सांगितलं की सगळ्या महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आहे, उत्तम आहे. आणि म्हणून सगळ्या बाया बापड्या माणसं वगैरे जे सकाळी उठलं का आता मंदिरामध्ये जायला लागतील, आरती करतील, त्या भगवंताचं भजन भक्ती करतील. पण असं होतं का की एखाद्या म्हशीला वाटलं आता चला मार्गशीर्ष महिना लागले ना आपण जाऊ दत्ताच्या मंदिरामध्ये दत्ताची आरती करायला? एखादी म्हैस जाऊ शकते का? एखादा कुत्रा जाऊ शकतो का? कारण त्यांच्याकडे विचार करण्याची क्षमता नाही. धर्म आचरण करण्याचा अधिकार त्या योनीमध्ये नाही, जो मनुष्य योनीमध्ये आहे, मनुष्य देहामध्ये आहे. आणि म्हणून इतर पशुंपेक्षा मनुष्य हा वेगळा आहे. पण हे माणसाला कळालं पाहिजे. सगळ्यात पहिलं हे कळणं गरजेचं आहे की आपण आहोत कोण, आपण आलोत कुठून, कशासाठी आलोत, आपल्याला करायचं काय, हे सगळं तुम्हाला सांगण्याची गरज का वाटते की समाजाची दिशाभूल होताना दिसते. हा मानवाचा देह भेटलाय नेमका कशासाठी हेच आपल्याला कळत नाही. आपल्याला असं वाटतं आपले पंजोबा जन्माला आले होते, पंजोबांनी काय केलं, लग्न केलं, मुलं बाळ जन्माला घातली, त्यांच्यासाठी काबाड कष्ट केले, जमवून ठेवलं, कमवून ठेवलं आणि निघून गेले. बरोबर. मग त्यानंतर काय झालं, आजोबा आले, आजोबांनी काय केलं, त्यांनी लग्न केलं त्यांच्या तरुण वयामध्ये, मुलं बाळ जन्माला घातली, त्यांच्यासाठी काबाड कष्ट केले, संपत्ती जमवली आणि ते निघून गेले. त्यानंतर येतात वडील, वडील आले, वडिलांनी लग्न केलं, त्यांनी आपल्याला जन्माला घातलं, आपल्यासाठी काबाड कष्ट केले किंवा करत आहेत. ज्यांचे आहेत त्यांचे करत आहेत, ज्यांचे गेले त्यांनी करून ठेवलं. मग आपल्याला असं वाटतं की अरे ही परंपरा आहे, आपल्या पंजोबांनी केलं, आपल्या आजोबांनी केलं, आपल्या वडिलांनी केलं, मग आपणही लग्नच केलं पाहिजे, आपणही संसारच केला पाहिजे, याच्यासाठीच हा मनुष्य देह आहे. याचा अर्थ संसार वाईट आहे किंवा संसार करायलाच नाही पाहिजे असं माझं म्हणणं नाही. पण मनुष्य देहाची इति कर्तव्यता केवळ संसारात नाही, संसार केला पाहिजे. स्वामी म्हणतात संसारा वांचुनी आणि काही गोमट्यात. संसारासारखं चांगलं काहीच नाही, फक्त संसारात काही दोष आहेत. अनित्यता, दुःखरूपता आणि पाप मूळता, हे तीनच दोष संसारामध्ये आहेत. म्हणून संसार वाईट आहे. आणि संसार असा आहे की त्या संसारात गुंतल्यानंतर माणसाचं मन परमार्थाकडे वळत नाही, त्याला तिकडे जाऊ देत नाही. हे मी सांगत नाही बरं का, कारण असं म्हणतात की सायासे करीशी प्रपंच दिननिशी हरीशी न भजसी कोण्या गुणे. संसारासाठी खटपट करशी अवघा येळ आणि प्रभू नाम घेता बसे तुझी दात खीळ. असं होतं ना आपलं. ते देवाचं नामस्मरण करायचं म्हटलं, आरती करायची म्हटली, भजन करायचं म्हटलं की आपली दात खीळ बसते, आपलं तोंड उघडत नाही. देवाधर्माचा कंटाळा, भजनाचा कंटाळा, त्याच्या नामस्मरणाचा कंटाळा. परंतु खटपट जर करायची म्हटलं संसारासाठी, त्या प्रपंचासाठी सायास करायचं म्हटलं की माणसाला त्याचे कष्ट वाटत नाही. पण देवदेव करायचं आहे, भक्ती करायची आहे, भजन करायचं आहे, आरती करायची आहे, आणि ह्या गोष्टीचा माणसाला कंटाळा असतो. आणि म्हणून जे आपल्यासाठी महत्वाचं आहे ते आपल्याला कळत नाही, त्याची उपयोगिता लक्षात येत नाही. मग भगवंताने हा मनुष्य देह दिलेला आहे तो त्याच्या भक्तीसाठी दिलेला आहे. मग ह्याचा अर्थ संसारा वेगळं होऊनच भक्ती करता येते असं मात्र नाही. तुम्ही संसारात राहून सुद्धा त्याची भक्ती करू शकता, त्याचं भजन करू शकता, त्याचं नामस्मरण करू शकता. पण आपण केलं पाहिजे. काय सांगितलेलं आहे संतांनी, अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय मग भजनाशी उरले ते काय. किती वर्षांचं आयुष्य आहे तुमचं. कलियुगाचा विचार केला तर 100 वर्षांचं आयुष्य आहे आपलं. त्याच्यामधले 50 वर्ष झोपेत गेले. तुम्ही म्हणाल 50 वर्ष कोण झोपतं. विचार करा, 24 तासांचा दिवस असतो पूर्ण, अर्धी रात्र असते, अर्धा दिवस असतो. मग रात्री आपण काय भजन करत बसतो का. रात्री झोपतोच ना आपण, म्हणजे अर्धा वेळ झोपेत गेला. याचा अर्थ 100 वर्षातले ढोबळ मनानं 50 वर्ष तुमचे झोपेत गेले. त्यानंतर बालत्व पीडा रोग क्षय
12 वर्षाचा होईपर्यंत शेंबूड कसा पुसायचं हेच माणसाला कळत नाही. तो भजन भक्ती काय करणार आहे, भगवंताचे नामस्मरण काय करणार आहे. मग पीडा, रोग, क्षय, अमुक कोणाचे सोयरीकच आहे, कोणाचं काहीच आहे, कोणाचं काहीच आहे, ह्याच्या त्याच्या भानगडीमध्ये सगळं ह्याचं मूल्यमापन तुम्ही तुमच्या जीवनाचं स्वतः करा. संतांनी तुम्हाला ढोबळमानाने गणित लावून दिलेलं आहे, बाबा असं असं आहे, असा असा तू तुझा वेळ वाया घालवतोय. आणि मग भजनाशी उरले ते काय, भगवंताच्या भजनासाठी तू किती वेळ काढतोस. ज्याने साधविल्या दोन्ही त्याच्यासारखा नाही कोणी, असं म्हटलंय. संसार करत करतही ज्याला भगवंताच्या भक्तीसाठी वेळ काढता येतो त्याच्यासारखा कोणी नाही, असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून संसार आपल्याला आपल्या कर्तव्यानं मिळालेला आहे, ते आपलं कर्तव्य आहे. तुम्ही संसारात आहात, तुम्ही संसार करत आहात, हे तुमचं कर्तव्य आहे. आणि कर्तव्याचं निर्वहन माणसाने केलंच पाहिजे. असं म्हटलेलं आहे, जगी भावने वनिया कर्तव्य थोर जाणं. तुमच्या भावनेपेक्षा तुमचं कर्तव्य थोर आहे, कर्तव्य श्रेष्ठ आहे. आणि संसार हे तुमचं कर्तव्य आहे. तुमची मुलं बाळ, तुमची पत्नी, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं, यांची उपजीविका चालवणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही त्याचं निर्वहन केलंच पाहिजे. पण हे करत असताना भक्ती करायची. तुम्ही म्हणाल, बाबा एवढी कामं असतात, एवढं व्यस्त असतो आम्ही आमच्या कामामध्ये, संसारामध्ये, की आम्हाला वेळच मिळत नाही. हरकत नाही, तुम्हाला काम करावे लागतात ना. सोपा अजून एक उपाय सांगतो तुम्हाला, की हाती काम मुखी नाम. तुमच्या हातात काम जरी असेल तरी तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकता. समाजाचा असा गैरसमज आहे की हातात माळ असली, हातामध्ये गाठी असली कीच फक्त नामस्मरण करता येतं. अजिबात नाही. तुम्ही कोणतंही काम करा. संत काय सांगतात की मळत त्यागेही न विसंबावा. तुम्ही शौचाला बसलेला आहात, तिथं सुद्धा तुम्ही भगवंताचं नाव घेऊ शकता, कारण त्याचं नाव पवित्र आहे. कोणत्याही क्षणी तुम्हाला भगवंताचा विसर नाही पडला पाहिजे. कोणतंही काम करत असा, स्वयंपाक करताना, चपात्या लाटताना मनातल्या मनात भगवंताचं नाम घ्या ना. हाताला काम आहे, मनाला थोडं काम आहे. पण आपल्याला बाकीचे टेन्शन खूप असतात. मुलीचं लग्न होत नाहीये, रामरावची पोरगी शामरावच्या पोरासोबत पळून गेली, त्याचं असं झालं, त्याचं तसं झालं. आणि हे काम आपण आपल्या मनाला, हे चिंता आपल्या मनात, हे विचार आपल्या मनात चालू असतात. हातात काम असेल ना तर त्या मनाला दुसरं काम लावा. हाच प्रश्न अर्जुनाला पडला की भगवंता तू सांगतोयस की मनाने माझं स्मरण कर, पण कसं करू. चंचल मी मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. भगवंता हे मन चंचल आहे, हे स्थिर राहत नाही. ज्याप्रमाणे त्या समुद्रामध्ये असणारी एखादी नाव आहे, एखादं जहाज आहे, ते वाऱ्यावरती कसं सतत डोलत राहत, ते शांत राहत नाही, तसं हे मन जीवनामध्ये येणाऱ्या प्रवाहासोबत डोलत राहतं. कधी इकडे जातं, कधी तिकडे जातं, कधी इकडे जातं, कधी तिकडे जातं. हे स्थिर राहत नाही. मग याला मी स्थिर कसा करू. कारण जगात अनेक वाहनं आपण पाहतो आपल्या आजूबाजूला. सायकल आपण पाहिली, मोटरसायकल पाहिली, जीप गाडी पाहिली, कार पाहिली, हेलिकॉप्टर पाहिलं, विमान पाहिलं, खूप वाहनं आपण पाहिली, रॉकेट पाहिलं, बरंचसं काही चंद्रयान सुद्धा आपण पाहिलं काल परवा, जे चंद्रावरती सोडलं मागच्या काही दिवसांपूर्वी. अनेक प्रकारची वाहनं आपण पाहिली. ह्या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये सगळ्यात वेगवान वाहन, सगळ्यात ज्याला जास्तीत जास्त स्पीड आहे असं वाहन कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे का. आपलं मन. आपल्या मना इतकं वेगवान काहीच नाही. आणि मग वाहन बनवणाऱ्या कंपनीनं एक काय केलेलं आहे बघा, तुम्ही लक्षात घ्या. ज्यांनी सायकल बनवली त्या सायकलला ब्रेक दिलं. काय ब्रेक दिलं, गुटके दिले. बरोबर आहे, छोटे छोटे रबरचे गुटके असतात, कारण तिची वेग असून किती असणार आहे, 20-25, ते गुटके तिला आवरू शकतात. त्यानंतर ज्यांनी मोटरसायकल बनवली, 75 सीसीची असेल, 90 सीसीची मोटरसायकल असेल, त्याचे इंजिन असेल, तर तिला त्यांनी काय केलेलं आहे, तिला सुद्धा ब्रेकर दिले, लायनर दिलेले आहे. त्या लायनरवरती त्या ड्रममध्ये ते ब्रेक करता मोटरसायकल थांबवता येते. त्यानंतर काही 350 सीसीच्या मोटरसायकल आल्या. त्या मोटरसायकलला काय केलं, त्यांनी डिस्क ब्रेक दिलं. का दिलं, कारण हिचा वेग जास्त आहे, हिच्या इंजिनचा पॉवर जास्त आहे, मग तिला सावरण्यासाठी ब्रेकही तेवढंच मोठं पाहिजे की नाही, म्हणून त्यांनी डिस्क ब्रेक दिलं. त्यानंतर कार आल्या, कारलाही तसंच ब्रेक. विमानं आले, प्रत्येकाचा ब्रेक त्याच्या इंजिनच्या क्षमतेनुसार भारीचं ब्रेक दिलं. मग आता मला सांगा, आपलं सगळ्यात भारीचं वाहन आहे आपल्याकडं, तुमच्याकडे, माझ्याकडे, सगळ्याकडेच आहे. मन. तुम्ही मनाला तुम्ही वाहन कसं म्हणता, याला काय चाका आहेत का, ह्याला काय इंजिन आहे का, ह्याला काय स्टिअरिंग आहे का, ह्याला काय चालवायला काय याच्याकडं कुठलं इंजिन आहे. तुम्ही सहज म्हणत कल्पना करा की मी आता म्हणजे परभणीला गेलेलो आहे, परभणीच्या बसस्टँडला मी आहे, आणि तुमचं मन लगेच परभणीच्या बसस्टँडला जाऊन पोहोचलेलं असतं. बरोबर आहे. प्रवचनाला बसल्यानंतर तुम्हाला सहज आठवतं की चुलीवर दूध ठेवलंय, सुनबाई लक्ष देते की नाही काय माहिती. तुमचं मन गेलं की नाही तुमच्या चुलीवरच्या दुधाजवळ, लगेच जातं. हे मन एवढ्या वेगात जातं ना की तुम्हाला विचार, तुमचं पापणी सुद्धा लवू देत नाही, इतक्या वेगाने तुमचं मन तिकडे गेलेलं असतं. मग
श्रीकृष्ण भगवंताला अर्जुनाला तेच विचारलं की भगवंता हे मन इतकं चंचल आहे की हे घडीत कुठे याला सांगता येत नाही, आणि तू म्हणतोस की याला आवर. तुम्ही प्रवास करत असताना पाट्या लावलेला असतात बघा रोडला, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. गाडीचा ब्रेक का म्हटलं नाही, कारण मनाला ब्रेक लावून काय पाहिजे, गाडी थांबली पाहिजे ना. म्हणजे तुमच्या मनाचा संयम. मग या मनाला, एवढ्या वेगवान मनाला ब्रेक कुठे आहे, ह्याचं ब्रेक कोणतं आहे ते ब्रेक आपल्याला कळायला पाहिजे. तुम्ही नुसती गाडी घेतली, बबन्याला त्याच्या बापांना गाडी घेऊन दिली, त्यानं आत्तापर्यंत बैलगाडी चालवली होती, त्याला गाडी चालवायची माहीत नव्हती. मित्राने त्याला गाडी चालवायची कसं सांगितलं, तो गाडीवर बसला, त्याने हळूच क्लच सोडलं, त्याचं 1 लिटर वाढवलं. त्यानं फक्त चालवायची कसं सांगितलं, थांबवायची कसं सांगितलंच नाही. त्याला सवय होती बैलगाडी चालवायची. समोर खड्डा आला आणि खड्डा आल्यावर तो आपण बैलाला करतो ना असं थांबण्यासाठी, असं करायला लागलं. थांबेल का ती गाडी? तिचा ब्रेक माहीत पाहिजे ना तुम्हाला, तिला कसं थांबवायचं हे माहीत पाहिजे. तसं भगवंतानं ही मनाची गाडी तुमच्याकडे दिलेली आहे, हिला खूप मोठा वेगही दिलाय, पण हिचं ब्रेक तुम्हाला माहिती आहे का, याला कसं थांबवायचं, त्याचं ब्रेकही भगवंताने सांगितलं भगवद्गीतेमध्ये. त्याच श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात, अभ्यासेन तु कोणते वैराग्येन च गृह्यते. अर्जुना, ह्या मनाला जर तुला ब्रेक लावायचा असेल तर 2 ब्रेक आहेत, एक पुढच्या चाकाला एक मागच्या चाकाला. कोणतं ब्रेक? पहिलं ब्रेक सांगितलं अभ्यास, आणि दुसरं ब्रेक सांगितलं वैराग्य. हे 2 ब्रेक आहेत. अभ्यास कशाला म्हणायचं? अभ्यास म्हणजे पुस्तक घेऊन वाचत बसणं, याला अभ्यास म्हणायचं का? अजिबात नाही. अभ्यासाची व्याख्या वेगळी आहे. एक मुलगा परीक्षेमध्ये नापास झाला, त्याला त्यांच्या चिंता त्याच्या मनामध्ये आता वाटायला लागली की माझे वडील मला काय म्हणतील, माझी आई मला काय म्हणेल, माझ्या घरचे मला काय म्हणतील, माझे मित्र मला काय म्हणतील, सर काय म्हणतील, आणि ही चिंता, ही त्याचं टेन्शन त्याला आलं, आणि तो गावाच्या बाहेर एका विहिरीवरती आत्महत्या करण्यासाठी निघून गेला. कमजोर मनाचा असेल, लढण्याची जिद्द नसेल, संवेदना त्याच्या जास्त असतील कदाचित, आणि म्हणून तो विहिरीवरती गेला. विचार करत विहिरीच्या काठावरती हा पाय आपल्या विहिरीमध्ये सोडून बसलेला आहे, आणि विचार करतोय हे कसं झालं असेल, का झालं असेल, आता मी काय करू. तेवढ्यात एक मावशी त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी त्या विहिरीवरती आली. तिने स्वतः आपला पोहऱ्या सोबत आणला होता, एक भांडं तिनं सोबत आणलं होतं. तिनं तो पोहऱ्या त्या विहिरीमध्ये सोडला, पोहऱ्यामध्ये पाणी भरलं, आणि ती पोहऱ्याची वर ओढायला लागलेली आहे. तुम्ही कधी शेंदून पाणी भरलं असेल जुन्या लोकांनी, आता नवीन मुलींना माहिती नसेल कदाचित, आम्ही आमच्या लहानपणी भरलेलं आहे. आणि मग ती म्हातारी, ती मावशी त्या ठिकाणी ती पाणी शेंदत आहे, आणि तो मुलगा त्या मावशीकडे बघतोय, त्या पोहऱ्याकडे बघतोय, येणाऱ्या दोरीकडे बघतोय. ज्या दगडाला घासून ती दोरी वर येते त्या दगडाकडे तो बघतोय. त्याचं लक्ष त्या दगडाकडे गेलं, आणि त्यानं पाहिलं की त्या दगडाला एक खाच पडलेली आहे, रेष पडलेली आहे, आणि त्या खाचेतनं त्या पोहऱ्याची जी दोरी आहे ती वर येते. त्याने त्या मावशीला विचारलं, मावशी हा दगड कशाने कापला, ह्या दगडाला खाच कशाने पडली? त्या मावशीने सांगितली, बाळा ह्या पोहऱ्याच्या दोरीनं जाऊन येऊन याला खाच पडलेली. दोरी दगडाला कशी कापू शकेल? दोरी मृदू असते की नाही, नरम असते की नाही, दगड कठोर असतो का नाही, कडक असतो का नाही. आणि मग एक मृदू असणारी दोरी, सौम्य असणारी दोरी एवढा कडक असलेल्या दगडाला कशी काय कापेल? काहीतरी सांगताय तुम्ही मला, मी काय वेडा दिसतोय का तुम्हाला? असं म्हटल्याबरोबर त्या मावशीने सांगितलं, बाळा अरे मी नाही, माझी सासू, माझ्या सासूची सासू ह्याच विहिरीवरून पाणी भरतायत, आणि पिढ्यानपिढ्या या विहिरीवरून पाणी भरलं, अनेक पिढ्यांनी याच दगडावरून हा पोहऱ्या वर घेतला, म्हणून ती दोरी आली गेली आली गेली, आणि येऊन जाऊन कितीतरी पिढ्यांनंतर, कितीतरी काळानंतर सातत्यामुळं त्या दगडाला चीर पडलेली आहे. बरोबर आहे की नाही? सातत्य आहे की नाही, जाणं येणं सतत आहे की नाही. अभ्यास याला म्हणायचं आहे. करत करत अभ्यास के जडमती होत सुजान, रस्सी आवत जात हे शिलपर पडत निशान, असं म्हटलेलं आहे. ती दोरी येते जाते, आणि मग दगडावरती ती चीर पडते, ती भेग पडते. अभ्यास याला म्हणायचं. तुम्ही म्हणाल कसं बाबा, सिद्धांत दृष्टांत समजला, पण सिद्धांत कठीण असतो समजायला. गोष्टी लवकर समजतात माणसाला, त्याच्यातला अर्थ थोडा समजायला उशीर लागतो. तुम्ही सकाळी सकाळी हातामध्ये माळ घेऊन, गाठी घेऊन स्मरणासाठी बसलायत, भगवंताचं नामस्मरण करताय, त्यावेळेस तुमचं मन कुठेतरी निघून जातं. आज काय करायचंय, गहू भिजवायचा राहिला, बरेच दिवस झाले त्याला भिजवलंच नाही, आभाळाली आले, आता काय होते काय माहिती. आणि हे विचार तुमच्या मनात येतात. तुम्ही स्मरण करताय, पण तुमचे विचार तिकडे गेले का नाही? म्हणजे तुमचं मन गेलं, तुमच्या लक्षात आलं की तुम्ही त्याला परत ओढून आणायचे आणि स्मरणामध्ये स्थिर करायचं. ते परत तिसरीकडेच जातं. आता कुठं काऊलगावला दसव्याला जायचंय, किती वाजता निघावं, पोहोचणं होईल का नाही, इकडं बाकीचे काम आहेत, वसमतला जायचंय, तिकडं कुठेतरी जायचंय, कधी जावं कधी यावं, वेळ भेटतो का नाही, हा मनामध्ये पुन्हा विचार आला तुमच्या, आणि तुमचं मन परत तिकडे गेलं. तुम्ही परत त्याला ओढून आणायचं, परत स्थिर करायचं. हे तुमचं मन जातं, तुम्ही त्याला परत आणता, परत जातं, परत आणता, हे करत राहा.
हे करत राहा आणि त्याच्यावर चिंतन करा की जास्तीत जास्त तुमचं मन कोण्या दिशेला जातं. जास्तीत जास्त वेळेस त्या घंट्याभरामध्ये, तासाभरात जेवढा वेळ तुम्ही स्मरण करता, आता तासभर कोणी स्मरण करतं का नाही तुमच्यातलं मला माहित नाही, पण करायला पाहिजे. तुम्ही 5 मिनिटं भेटत नाहीत आपल्याला स्मरण करायला, तासाभराचा विषय आहे, केलं पाहिजे. आणि मग तुम्ही चिंतन करा, विचार करा की तुमचं मन जास्तीत जास्त वेळेस कोण्या बाजूला गेलं, कोण्या गोष्टीकडे गेलं, आणि ज्या गोष्टीकडे गेलं ना त्या गोष्टीविषयीची आसक्ती कमी करा. त्या गोष्टीचा मोह सोडून द्या एकतर, किंवा जे तुम्हाला त्या गोष्टीकडे पुन्हा पुन्हा जाण्यासाठी भाग पाडतंय तो विषय संपवून टाका, म्हणजे तुमचं मन पुन्हा पुन्हा तिकडे जाणार आहे. याला म्हणायचंय अभ्यास. परत परत तुमचं मन जातं, त्याला पुन्हा आणा, पुन्हा जातं, पुन्हा आणा. जशी ती दोरी जाते येते जाते येते जाते येते आणि दगडाला चिरण्याचं सामर्थ्य तिच्यात निर्माण होतं, तसंच तुमच्या भरकटलेल्या मनाला पुन्हा पुन्हा जर तुम्ही ओढून आणलं तर तुमच्याकडे स्थिरतेचं सामर्थ्य निर्माण होतं. हा त्यामागचा उद्देश आहे, अभ्यासामागचा. आणि मी तुम्हाला सांगितलं की ज्या गोष्टीकडे तुमचं मन सातत्यानं जातं, परत परत जातं, त्याविषयीची आसक्ती कमी करा आणि विरक्ती निर्माण होऊ द्या त्याविषयीची. त्याला म्हणायचं वैराग्य. हे 2 ब्रेक सांगितले, पहिलं अभ्यास आणि दुसरं वैराग्य. बरं, कुठल्याही गोष्टीची आसक्ती आपल्याला कधीपर्यंत वाटते? जोपर्यंत त्या गोष्टीतलं नश्वरत्व, त्या गोष्टीतला वाईटपणा, त्या गोष्टीतलं अनित्यत्व आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंतच त्या गोष्टीची आसक्ती आपल्याला वाटते. एका माणसाला खीर खूप आवडते, खूप आवडते. खीर समोर दिसली की त्याच्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्याला ते खावीशीच वाटते. तो सतत आपल्या पत्नीला 2-4 दिवसाला म्हणत असतो, अरे खीर कर ना आज. बाहेर कुठं पाहुण्यांकडे गेला आणि खीर केली, त्याला कळत नाही पाहुण्याकडे येऊ द्या, अजून 4 वाट्या झाल्या, 5 वाट्या झाल्या, चालूच आहे. इतकी त्याला खीर आवडते. एके दिवशी त्याच्या पत्नीनं खीर केली, खिरीचं भगवणं ठेवलेलं आहे. पत्नी काहीतरी कामात गुंतली, झाकायचं विसरली. तो पती बाजूला असं कुठेतरी खुर्चीवर बसलाय, त्याला जेवायला थोडासा वेळ आहे, ती वाढणारच आहे थोड्या वेळामध्ये. आणि तेवढ्यात तेथं एक मांजर आली. कोण आली? मांजर. आणि त्या मांजरेने काय केलं, जे खिरीचं भगवण आता मांजरेला दिसल्यावर ते मांजर काय वदनी कवळ घेता म्हणत बसणार आहे का? ती आली आणि तिने लगेच त्या खिरीच्या पातेल्यामध्ये, त्या भगवण्यामध्ये तोंड घातलं आणि जिभेने ती खीर चाटायला सुरुवात केली. त्याला त्या मांजरेच्या चाटण्याचा आवाज आला आणि त्याने त्या मांजरेला हकललं खरं. आता त्याची पत्नी म्हणली, बसा जेवायला, खीर केली आज गरम गरम. नको नको, आज मला खीर खायची नाही. का नाही खायची? कारण मांजरेनं त्याच्यात तोंड घातलेलं आहे. एवढी आवडणारी वस्तू तुम्हाला नको वाटते, तिच्याविषयी तुमच्या मनात विकृती निर्माण होते. केव्हा? जेव्हा ती आता वाईट आहे हे तुमच्या लक्षात आलं, ती खाण्याच्या लायकीची नाही हे तुमच्या लक्षात आलं की विरक्ती निर्माण होते. संसाराचं हे स्तर आहे. आपल्याला याची आसक्ती लागून बसलेली आहे, आपल्याला याची आवड लागून बसलेली आहे. आणि काही लोक बघा संसार सोडून देतात. संत तुकारामांनी संसार केला, अनेक संतांनी संसार केला, आणि संसार करत असताना त्या संसारामध्ये ते आसक्त राहिले नाहीत. संसाराविषयीचं लागले पण त्यांच्याकडे नव्हतं. ह्याचं कारण काय? का त्यांना वाटलं असेल? काय म्हटलेले आहेत, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी कृपा केली. का म्हटले असतील ते असं? त्यांना दुष्काळ का बरा वाटला असेल? सगळं गेलं. बाईला मेली, बरं झालं म्हणतात ना तुकाराम. बाप मेला न कळता, नव्हती संसाराची चिंता, सगळं बरं झालं म्हणतात की नाही, बरे झाले देवा निघाले दिवाळे. एवढं सगळं वाईट झाल्यानंतर त्यांना बरं का वाटतं? आजचा माणूस म्हणेल का, एखाद्या सायकलवर चालला त्याची सायकल पंक्चर झाली तर, बरी झाली देवा सायकल पंक्चर आणि मागले डंपर काढून घे, असं म्हणाल का? नाही म्हणणार. अरे देवा काय बेजारी केली माझी, काय खेळ मांडला, असं म्हणाल का नाही माणूस? मग या संत लोकांनी असं का म्हटलं असेल? एवढं वाईट दिवस आल्यानंतरही कारण हे आहे, त्याला माहित आहे हा संसार नाशिवंत आहे, हा संपणार आहे, हा अनित्य आहे. ह्या देहाचं इति कर्तव्यता कशात आहे हे त्यांना कळालं. हे आपल्याला वेळेत कळालं पाहिजे. वेळ निघून गेल्यावर कळालं तर काही फायदा नाही. आता काही माणसांना आम्ही म्हणतो, अरे बाबा उपदेश घेतला का? त्याचं वय समजा 20-21 आहे, 20-22 आहे. त्याला म्हटलं उपदेश घेतला का, गुरु केला का? नाही बाबा अजून केलं नाही ना. करा ना, आताच काय बाबा, करू ना नंतर कधी, अजून लंका बाकी आहे म्हणतात बाबा, अजून लंका बाकी. लंका काय असतं कधी येते मला कळतच नाही. तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की जोची अवसरू विषया तोची ब्रह्मविद्या. ज्या वयात तुम्ही पाप करू शकत नाही त्या वयात पुण्य करण्याचा विचार तुम्ही करताच कसा? म्हातारपणात तुम्ही ठरवलं की नाही आता जातो कुऱ्हाड घेऊन एखाद्याला मारतो, उठायची सोय नाही तुमची, तुमचे गुडघे तुम्हाला उठू देत नाही, तुमची कंबर तुम्हाला साथ देत नाही, तुम्ही पाप करू शकता का त्या वयात? अरे पापच करू शकत नाही तर पुण्य करायला किती ताकद लागेल विचार करा ना. आपण म्हणतो म्हातारपणी करू, म्हातारपणी नीट ऐकता येत नाही. इथं त्या चोडाव्याच्या बस स्टँडला 2 म्हातारे बसले होते.
आम्ही येत होतो रस्त्याने आणि येत असताना दोघांची चर्चा चालू होती. तो पहिला म्हातारा दुसऱ्या म्हाताऱ्याला विचारतो, कुठं नांदेडला चालले का? तो पहिला काय म्हटला, नाही जरा काम होतं, नांदेडला जाऊन यायचं. पहिला म्हटलं, असं होय, मला वाटलं नांदेडलाच चालले काही. म्हणजे पहिला दुसऱ्याला काय म्हटलं आणि दुसऱ्या पहिल्याला काय म्हटलं, एकाचा एकाला मेळ नाही. कान काम करत नाही, डोळे काम करत नाही, दात तोंडात नसतात, राम राम म्हणायचं, लांब लांब म्हणतो तो. म्हणजे काय तुमचं कुठलंही अवयव काम करत नाही. तुम्ही म्हणता नाही बाबा करू ना म्हातारपणी, म्हाताऱ्या माणसाचं काम आहे, आम्ही अजून तरुण आहोत, संसार करू, बघू, आयुष करू, मजा करू. अजिबात नाही. वेळ निघून गेल्यानंतर कळून काहीही फायदा नाही. एक माणूस जंगलामध्ये राहायचा, जंगलातली झाडं तोडायचा, त्याची लाकडं जाळायचा आणि जाळल्यानंतर त्याचा कोळसा शहरामध्ये विकायला न्यायचा. आणि विकायला नेल्यानंतर त्याच्यातनं जे पैसे यायचे त्या पैशातनं तो काय करायचा, आपला उदरनिर्वाह करायचा. आणि असा उदरनिर्वाह करत असणारा तो मनुष्य जंगलातली झाडं तोडून जाळणं, कोळसा नेऊन शहरामध्ये विकणं हा त्याचा नित्यक्रम होता. त्याच्यावर त्याचा संसार चालत होता, त्याचं घर चालत होतं. आणि मग कालांतरानं काय झालं, काही दिवसानंतर पावसाळ्याचे दिवस होते, अचानक जोराचा पाऊस आला, सोसाट्याचा वारा सुटला आणि पाऊस काही थांबायचं नाव घेणं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवसाची झड लागली, पाऊस उघडतच नाही. घरातलं खायचं संपलं, सगळं संपलं, खिशात पैसा नाही, आता काय करायचं? मग त्याने विचार केला, आता कोळसे तर आपण करू शकत नाही कारण सगळं जंगल भिजलंय, लाकडं जाळायचे कसं? त्यापेक्षा त्याच्या पत्नीनं त्याला एक युक्ती सांगितली, आता तुम्ही काय करा, एक झाड तोडा, त्याचं जळतण फोडा आणि ते जळतण नेऊन तुम्ही शहरामध्ये विका. शहरातल्या लोकांना त्याची गरज असते. आज नाही जरी त्यांना जाळता आलं, 4 दिवसांनी ते कोरडं झाल्यावर जाळतील, पण ते जळतण विकत घेतील. आणि म्हणून त्या माणसानं जंगलामध्ये गेला, एवढ्या पावसात त्याने एक झाड पाडलं, त्या झाडाची लाकडं त्यानं फोडली, कुऱ्हाडीने त्याच्या धिपल्या केल्या, त्याची मोळी बांधली, डोक्यावरती घेतली आणि शहरामध्ये विकायला गेला. आणि विकायला गेल्यानंतर तो ज्या गलीतनं जात होता विकण्यासाठी, त्याच गलीतनं समोरून एक अगरबत्तीचा व्यापारी तिकडनं चालत येत होता. तो मनुष्य त्याच्या जवळून मोळी घेऊन गेला, तेवढ्यात त्याला कसला तरी सुगंध आला आणि त्याने ओळखलं की हा मनुष्य, ह्याच्या डोक्यावर जे लाकडं आहेत नाही, ह्या लाकडातनं सुगंध येतोय. त्याला थांबवलं, अरे थांब. म्हटलं काय, मोळी घ्यायची का? म्हटलं हो घेणार, पण किती रुपयाला? म्हटलं 50 रुपयाला. 50 रुपये त्याने खिशात हात घातला. 50ची नोट नव्हती, 200 रुपयाच्या नोटा होत्या सगळ्या. आणि मग तो म्हटलं माझ्याकडे सुट्टे तर काही नाही, 200 रुपये घे, तुलाच राहते, फक्त एक काम कर, ही मोळी माझ्या घरी नेऊन टाक. म्हटलं हो साहेब 50 रुपयाची, अरे हरकत नाही, घेऊन टाक 200 रुपये. कारण त्याला माहिती होतं ही लाकडं कोणती आहे. ती नैसर्गिक चंदनाची सुगंधित झाडाची ती लाकडं होती आणि त्या लाकडापासून तो अगरबत्ती बनवणार होता, कारण तो अगरबत्तीचा व्यापारी होता. आणि त्या अगरबत्त्या त्याच्या जवळपास 10,000च्या तयार होणार होत्या तेवढ्या लाकडापासून. मग 200 रुपयाला काय महाग होती त्याला ती मोळी. आणि त्याने ती नेऊन टाकली दारात. म्हणाला साहेब 200 रुपयाला मोळी का घेतली? अरे असू दे ना, तुझा फायदा झाला ना. म्हणे मी रोज मोळी आणून देईल, 200 रुपयाला घेसान का? तो म्हटलं हो का नाही घेणार, नक्की घेईन. पण मग आता तो ठीक आहे म्हटलं आणि घरी निघून गेला. घरी निघून गेल्यानंतर त्यानं ते 200 रुपये पत्नीच्या हातावर ठेवले. पत्नी खुश झाली. ते म्हणाले एका मुळीचे एवढे पैसे? म्हणाला हो, एक दिलदार माणूस भेटला, उदार माणूस भेटला आणि त्याला 200 रुपये दिले. आणि काय माहिती, त्यानं म्हटलं की मी रोज तुझी मुळी 200 रुपयाला घेईन. चांगला आहे म्हणे. दुसऱ्या दिवशी तो परत मुळी घेऊन गेला, तिसऱ्या दिवशी गेला, चौथ्या दिवशी गेला. न राहून त्यानं विचारलं, म्हणाला साहेब मी 50 रुपयाला मुळी द्यायला तयार असताना तुम्ही 200ला का घेत आहात? तेव्हा त्याने सांगितलं, अरे भल्या माणसा, तू जे लाकडं आणतोयस ना, ही जी मोळी आहे ना, ही चंदनाच्या लाकडाची, चंदनाच्या झाडाची मोळी आहे. आणि या 200 रुपयाच्या मोळीच्या म्हणजे लाकडापासून मी अनेक कितीतरी रुपये कमवू शकतो अगरबत्त्या तयार करून त्याचे. म्हणून हे 200 रुपये माझ्यासाठी काहीच नाही, शिल्लक आहेत. हे त्याच्या लक्षात आल्यावर त्यानं कपाळावर हात मारला. तो माणूस म्हणला, अरे काय झालं, कपाळावर हात का मारला? अहो साहेब, आधी माहित असत किती बरं झालं असतं. अख्खं जंगल मी तोडलं म्हणलं, अख्खं जंगल, आता फक्त 10-15 झाडं शिल्लक राहिलेत म्हटला. आणि कितीतरी झाडं होते, हजारो झाडं होते, सगळे तोडू कोळसा करून विकला म्हणला. 20 रुपयाला कोळसा विकायचा म्हटला एवढ्या मुळीचा, फक्त 20 रुपये भेटायचे मला. आणि त्याच लाकडाची एवढी किंमत आहे मला माहीतच नव्हतं. पण त्याला केव्हा कळलं? जेव्हा फक्त एक 10-15-20 झाडं शिल्लक राहिले तेव्हा त्याला कळालं. आता काही फायदा होता का? होता का काही फायदा? आता सगळे झाडं तर त्यानं विकले ना. तसं माणसाचं झालंय. भगवंताची भक्ती केली की माणसाला जीवनातून मुक्ती भेटते. हे केव्हा कळतं तुम्हाला? म्हातारं झाल्यावर. मग देवाशिवाय कोणी आठवत नाही, मग देवा देवा देवा. स्वामींनी कुष्टियाचा दृष्टांत सांगितला, खूप सुंदर दृष्टांत आहे. एका माणसाला कुष्ठरोग झाला, तो आपल्या दारामध्ये ओट्यावरती बसला. म्हणजे घरातली माणसं त्याची सेवा करायला कंटाळली, त्याला दाराच्या बाहेर ओट्यावर हाकलून दिलं. त्याची मुलं बाळ ज्यांच्यासाठी त्यानं काबाड कष्ट केले
त्या बापाला फक्त कुष्ठरोग झाला, त्याचे हातपाय वाकडे झाले, जखमा झाल्या, म्हणून त्याची पत्नी त्याला म्हणते, तू मोरकडी मरो का, हा अजूनही काही जित आहे, का जगतोयस तू, मर ना मर. स्वतःची बायको म्हणते त्याला. इतकी विटली त्याच्या आधाराला ती, ज्यानं तिला सांभाळलं, तिला दागिने दिले, तिला नवीन नवीन कपडे, तिला नऊवारी, तिला पैठणी घेतली, तिला बनारसी घेतली, तिचा लाड पुरवलं, तिचं कौतुक केलं. त्या नवऱ्याला ती बायको म्हणते, मर ना आता, मर का जगतोयस, किती दिवस तुझी सेवा करायची. तिनं सगळ्यांनी त्याला दाराबाहेर काढलं. दारातल्या ओट्यावरती तो झोपतोय, कंटाळला. त्याला दुःख झालं, ज्यांच्यासाठी मी एवढं केलं, ही माणसं मला बरं पाहत नाही, काय करू. आणि म्हणून तसाच घसरत आपल्या पार्श्वभागावरती तो गावाच्या बाहेर, गावाच्या पाठीमागे दुबळेश्वर नावाचं देव आहे, त्या मंदिरामध्ये तो गेला आणि तिथे राहायला लागला, मंदिरात राहायला लागला. कारण त्याला माहिती झालं, आता हे कोणी मला जगवणार नाही, ते असंच करणार आहेत, 2 टायमाची भाकरही व्यवस्थित देणार नाहीत मला, आता कोण जर मला तारेल तर देव. आणि मग तो गेला, तिथे राहायला लागला. मग येणारी जाणारी माणसं त्याची अवस्था बघायला लागली की अरे हा उपाशी असेल, म्हणून कोणीतरी आठवणीने येता येता थोडी भाकर थोडी भाजी हातामध्ये घेऊन यायचा आणि त्याच्या जवळ ठेवायचा. त्याला तहान लागेल म्हणून कुणीतरी एक खापर त्याच्या जवळ ठेवलं, त्या खापरामध्ये पाणी टाकून जायचा आणि तो ती भाकर भाजी खाऊन त्या खापरातलं पाणी पिऊन हळूहळू आता तो बरा व्हायला लागलेला. जसा जसा बरा व्हायला लागला तसं तसं त्या हातामध्ये झाडू घेऊन ते मंदिर झाडायचा, आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा, त्या देवतेची तो सेवा करायला लागला. लोक त्याला खायला प्यायला द्यायला लागले आणि आता तो बरा झाला, ठणठणीत झाला. त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला, निघून गेला, बलवान झाला, सुदृढ झाला, पहिल्यापेक्षा चांगला झाला. आता हे सगळं त्याच्या घरच्या लोकांना कळालं की आता हे बरे झालेत, चांगले झालेत, आता हे शेतात काम करू शकतात, आता हे नांगर आणू शकतात, आता हे पुन्हा कामाला जाऊ शकतात. हे त्याच्या लक्षात आलं, कोणाच्या लेकरांच्या लक्षात आलं, बायकोच्या लक्षात आलं. आणि सगळे जण एका दिवशी त्या मंदिरात आले, म्हणाले चला घरी, किती दिवस लोकांच्या फुकटाच्या भाकरी खाता, इथं काय पडले देवाजवळ, चला घरी काम करा, शेतातले काम शिल्लक राहिलेत. त्यावेळेस तो काय म्हटला माहित आहे, तुम्ही माझी नव्हा, मी तुमचा नव्हे, देव माझा मी देवाचा. आणि असं म्हणून तो तिथंच राहायला लागला, तिथंच थांबला, तो नाही गेला घराला. पण हे त्याला केव्हा कळालं, आयुष्याच्या शेवटी कळालं, देव माझा मी देवाचा. म्हणून जन हे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. मी सांगत नाही बरं, काही संतांनी सांगून ठेवले नाही. तर म्हणाल बाबा तुम्ही काय आमच्या घरात भांडणं लावायला आलेत का, तुम्ही आम्हाला हे सांगायला आलेत का आमची मुलं आम्हाला सांभाळणार नाही तर आमची अशी अवस्था करतील. मला हे म्हणायचं नाही. उलट मी त्या मुलांना सांगेल, त्या तरुण मंडळीला सांगेल की बाबा रे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. तुमचं जीवन जर तुम्हाला कुणामुळे भेटलं असेल तर तुमच्या आई वडिलांमुळे भेटलेलं आहे. त्यांनी तुमचं संगोपन केलं, लहानपणी तुम्हाला सांभाळले. एक लहान बाळ सांभाळायला आईला काय कष्ट लागत नाही. त्याला 9 महिने सांभाळणं, आणि म्हणतात की जेव्हा बाळंतीण होते तेव्हा तिचा जणू काही दुसरा जन्म होतो. जगातली सर्वात मोठी वेदना कोणती असेल तर बाळंतीण होणं. आणि ही वेदना सहन करून ज्या आईनं तुला जन्म दिला, त्या आईची सेवा जर आपल्याकडून करवल्या जात नसेल, केल्या जात नसेल तर अर्थ नाही या जन्माचा आणि या जगण्याचा. मला कथा आठवते, एक म्हातारा जसा दारात बसलेला आहे, त्याची सून घरातला सगळं भंगार बाहेर काढते. घरातला टिप्पा काढला, घरातले टोपले काढले, पितळचे भांडे काढले, जुने भांडे काय कामाचे, विनाकारण घरात पडू नये, जागा आठवली म्हणून सगळे भांडे घराच्या बाहेर काढले आणि ते भंगारवाल्याला बोलवून आणलं. आणि त्या भंगारवाल्याला सगळे भांडे ती वजनानं मोजून देते आहे, ह्याचे काहीतरी पैसे येतील आणि जागा घरात रिकामी होईल. म्हातारा बघत होतं. तिनं वतलावरचं ते पाणी तपवायचं भांडं विकू दे. मोठी परात होती उंडा चुरायची, घरातली पितळची चांगली जुनी विकू देत. एक एक भांड सुनबाई त्याला वजनाने मोजून देत होती. आणि तेवढ्यात म्हाताऱ्याचं लक्ष गेलं की म्हातारी एक छोटीशी वस्तू, ती मुलगी त्याची सून विकते आहे, छोटीशी वस्तू होती एवढी. तिच्यानं पाहिजे तसा म्हाताऱ्यानं हातातली काठी सावरली. न उठता येणारा म्हातारा सगळा जोर लावून उठलं, त्या सोन्याजवळ गेलं, त्या सोन्याच्या हातातली वस्तू हिसकावून घेतली. मूर्ख आहेस का, पागल आहेस, कळत नाही तुला काय विकायचं काय नाही विकायचं. काय वस्तू असली, ती एक सांडस होती, सांडस. ते सोनाला आश्चर्य वाटलं, कधी न रागवणारे मामाजी आज का रागवले असते, कुठल्याही गोष्टीची तक्रार न करणारे सासरे बुवा आज का रागवले असते. तिला राहवलं नाही, भंगारवाला निघून गेला. आणि ती सून पाहिली त्या सासरे बुवाजवळ आली, म्हणाले मामांचे सगळे भांडे, एवढे मोठे मोठे भांडे मी विकले, तुम्ही मला काहीच म्हणाला नाही, आणि ही छोटीशी सांडस मी विकायला दिली तर तुम्ही एवढे का रागवला. तुला कळणार नाही, ज्यामध्ये ज्या आठवणी आहेत, ती सांडस पाहिली की मला माझी आई आठवते. का आठवत असेल, जेव्हा हा म्हातारा लहान होता ना, खूप छोटासा होता, गावाच्या बाहेर कुठेतरी म्हसोबाची जत्रा भरत होती. त्या जत्रेला गावातली सगळी मुलं आता त्याच्यासोबतची निघाली. त्याची परिस्थिती फार गरीब होती, गरीब घरातला होता. आणि मग
सगळी मुलं त्यांच्या आईवडिलांकडनं पैसे घेतले, कोणी 10 रुपये घेतले असतील, कोणी 5 रुपये घेतले असतील, कारण गोष्ट जुनी आहे. तेव्हा 5 रुपयामध्ये सगळा बाजार व्हायचा. आता 500 रुपयात होत नाही. 5-10 रुपये घेतले आपल्या आईवडिलांकडून आणि निघाले. आता ह्याच्याकडे पैसे नाहीत. हा आईला हट्ट करायला लागला, म्हणाला आई मला यात्रेला जायचं, जत्रेला जायचं. सगळे मुलं निघाले. आई असते, तिला मुलाचा हट्ट ती मोडत नाही, तिचं प्रेम असतं मुलावर. आई म्हटली ठीक आहे बाळा, काही हरकत नाही, तू पण जा. म्हणजे मला पैसे पाहिजे. बरं ठीक आहे, देईन मी पैसे. आईनं दररोज रोजाला जाऊन लोकांच्या शेतामध्ये उन्हातानाचं काम करून मिळवलेली रोजी तिनं जमा करून ठेवलेली होती कुठेतरी उतरंडीच्या एका मडक्यामध्ये. आणि मग त्याला बाजारला जायचं म्हणून लवकर भाकर कर, लवकर भाजी कर. भाजीला वेळ होता, भाकर तयार होती, चुलीवरती दूध तापलेलं होतं. ती म्हणाली पिंट्या, अरे भाजी करायची राहील, काही हरकत नाही, मला थोडंसं दूध दे, मला भाकर दे, मी चुरून खाईल. माझे मित्र निघालेत, उशीर होतोय, मला आकाशपाळणा खेळायचंय, मला बाजारातली जिलेबी खायची, चिवडा खायचाय, मला जायचंय, लवकर मला जेवायला दे. माझ्याकडे लक्ष येतं थोडंसं. आणि मग तो मुलगा घाई करतोय, तशा आईनं घाई एक भाकर त्याला आपल्या हातानं चुरली आणि दूध त्याच्या आजूबाजूला पाहते, पकडायला काही सापडलं नाही, कारण पकडायला काही नव्हतंच घरामध्ये. आणि त्या घाईघाईमध्ये मुलाला घाई होते म्हणून तिनं पटकन ते पातेलं आपल्या हाताने उचललं आणि त्या ज्या ताटामध्ये भाकर चुरली होती त्या ताटामध्ये टाकलं आणि आईच्या डोळ्यातनं 2 आसवांचे थेंब बाहेर आले. कारण का ते पातेलं गरम होतं, चुलीवरचं होतं. तिनं घाईघाईत मुलाला भूक लागली, त्याला घाई आहे म्हणून उचलली आणि ते टाकलं होतं दूध त्याच्यामध्ये. त्यानं बघितलं आईच्या डोळ्याकडे, आईच्या डोळ्यातल्या आलेली आश्व त्याला दिसली, अश्रू त्याला दिसले. आईकडनं पैसे घेतले, तो काही बोलला नाही. आईनं त्याला आपल्या जवळच्या उतरंडीमधल्या मडक्यात ठेवलेले 5 रुपये काढून त्याच्या हातावर दिले. म्हणाले जा पिंट्या, जा जत्रेला तुझ्या मित्रासोबत. आणि मित्रांच्या गर्दीमध्ये उड्या मारत मारत पूर्ण निघाले यात्रेच्या दिशेने, जत्रेच्या दिशेने. जत्रेमध्ये गेले, सगळे मित्र पांगले आजूबाजूला. कोणी आकाशपाळण्याकडे गेलं, कुणी त्या जिलेबीच्या दुकानाकडे गेलं, कुणी हॉटेलवर गेलं, कुणी काही ते खेळ बघायला गेलं, कुणी ते बायोस्कोप याच्या त्या छिद्रामधून चित्र दिसायचे ते बघायला गेलं. प्रत्येक जण आपापल्या याच्यामध्ये गुंतला. हा मुलगाही सगळ्या जत्रेमध्ये हिंडला, हॉटेलकडे गेला, आकाशपाळण्याकडे गेला, इकडे गेला, तिकडे गेला. पण त्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या मनामध्ये एकच गोष्ट, एकच चित्र त्याला दिसत होतं, ते म्हणजे त्याच्या आईच्या डोळ्यातनं आलेले अश्रू. खूप फिरला, सगळी जत्रा हिंडला. आणि मुलं आता एक एक करत आता गावाकडे निघाले. जसं ज्याचं आता कंटाळला तो आपल्या गावाकडे निघाला. सगळी मुलं आली. आई संध्याकाळ झाली, शेतातनं आली होती. तिला वाटलं पिंट्या घरी आला असेल, पण पिंट्या काही घरी आलं नव्हतं. एक मुलगा जत्रेतनं परत येतोय. आई त्याला विचारते, का रे माझा पिंट्या? हा होता म्हणे तिथे दुकानासमोर जिलेबीच्या दिसत होता. दुसरा आला, त्याला विचारलं, काय रे माझा पिंट्या? हा त्या आकाशपाळण्याकडे बघत उभा होता म्हणे, तिथे दिसला होता मला. अरे कधी येतो तुम्ही? त्याला सोबत का आणलं नाही? रात्र होती, सायंकाळ होते, संध्याकाळ, रात्र अंधार पडतोय, अजून का आला नाही? आई वाट पाहत दारातच उभी आहे. आणि तेवढ्यामध्ये तो पिंट्या तिकडनं येतो आहे. तो आला. आईने त्याला सांगितलं, हातपाय धु, देवाच्या पाया पड, शुभम करोती कर आणि जेवायला बस. झालं. तो आला, त्याने हातपाय धुतले, देवाला नमस्कार केला, शुभम करोती केलं आणि तो आईजवळ आला. आईने विचारलं, बाळा बघितली जत्रा? हो. कशी होती? खूप सुंदर जत्रा होती. रंगीबेरंगी दुकानं होते, किती खेळणे आले होते, किती म्हणजे खायला पदार्थ आले होते, किती आकाशपाळणे, खूप मजा केली. सगळी जत्रा बघितली, मजा केली. हो, खूप मजा केली. पण मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय आणलं म्हटल्यावर तो म्हणाला, आणलंय मी, पण असं नाही देणार. म्हणजे मग डोळे बंद कर. अरे काय लावली थट्टा मस्करी? नाही, तू डोळे बंद कर. आईला डोळे बंद करायला लावले. आईने डोळे बंद केले. हात पुढे कर. आईने हात पुढे केले. आईचे सकाळी भाजलेले हात, त्याच्यावर आलेले फोड त्या लेकराला दिसत होते. आणि त्यानं हळूच एक वस्तू आपल्या पाठीमागून काढली आणि आईच्या हातावर टेकवली. जशी ती वस्तू आईच्या हातावर टेकवली, आईला डोळे उघडायचं काम पडलं नाही. तिच्या हाताला तो स्पर्श जाणवला आणि परत तिच्या डोळ्यातनं पाणी आलं. तिच्या लक्षात आलं की माझे हात भाजले. लेकरू दिवसभर जत्रेत हिंडलं, काही खाल्लं नाही, काही खेळलं नाही, काही पिलं नाही. आणि त्यानं काय केलं तर माझ्यासाठी सांडस आणली. ती वस्तू ती हातावर ठेवली, ती सांडस होती. आणि ती सांडस त्या लेकरानं आपल्या आईला झालेल्या त्रासाची आठवण ठेवून सगळी जत्रा ते हिंडलं. त्यानं पाहिली जिलेबी पाहिली, चिवडा पाहिला, पेढा पाहिला, त्यानं आकाशपाळणा पाहिला. त्याला खेळावंसं वाटत होतं, खावंसं वाटत होतं, पण त्याच्या मनातून आईच्या डोळ्यातलं निघालेले अश्रू काही बाजूला गेले नाही. आणि त्या आठवणीनं त्यानं आपल्या आईसाठी ती सांडस आणली. आणि म्हणून सुनबाई ती सांडस पाहिली की मला माझ्या आईची आठवण येते. आणि म्हणून बरं झालं तू ही सांडस माझ्या माघारी घेतली नाहीस. ही सांडस नाही, ही माझी आई आहे. माझ्या आईची आठवण त्याच्यामध्ये आहे. ही संस्कृती, ही परंपरा, हे संस्कार ज्या धर्मानं, ज्या
संप्रदायाने म्हणा किंवा ज्या संस्कृतीनं आपल्याला शिकवले, आपली पूर्वज कसे होते, आईवडिलांची सेवा कसे करत होते, त्यांच्याविषयी त्यांना प्रेम कसं होतं, ही शिकवणारी आपली वडीलधारी माणसं, आपली पूर्वज. आणि आज आपण काय करतो? खेड्यापाड्यातला विषय सोडा, तुम्हाला त्याची जाणीव आहे. थोडंसं शहराकडे जर तुम्ही गेलात तर तिथं म्हातारी माणसं वृद्धाश्रमात असतात. असलं तरी म्हातारा एकीकडे असतं आणि म्हातारी एकाकडे असते. 1 वर्ष याने म्हाताऱ्याला सांभाळायचं, 1 वर्ष त्याने म्हाताऱ्याला सांभाळायचं, 1 वर्ष त्याने म्हाताऱ्याला सांभाळायचं, असं ठरलेलं आहे. नाहीच झालं सांभाळलं तर शेवटी वृद्धाश्रमामध्ये पाठवून दिलं जातं. अशी अवस्था आज समाजाची होते आहे. आणि म्हणून आई वडील हे फार महत्वाचे आहे. आईची सेवा, वडिलांची सेवा ही आपल्याकडनं केल्या गेली पाहिजे. करणं आपलं कर्तव्य आहे. हे बंधन नाही आहे, हे तुमच्यावर लादलेलं जोखड नाही आहे. जसं एखाद्या बैलाच्या खांद्यावरती बैलगाडीचा जू दिलेला असतो आणि त्याला ते ओझं वाटतं आणि तो ओढायला लागतो ना, ते ओझं नाही आहे, ते तुमचं कर्तव्य आहे, ते तुमचे संस्कार आहे, ते तुमची परंपरा आहे. म्हणून मला हे तुम्हाला सांगायचं आहे की हा जो संसार आहे हा कसा आहे. जेव्हा काळ तुम्हाला नेण्याला येईल ना, जेव्हा तुमचं संपलेलं असेल, हा जो देह तुम्हाला भेटलेला आहे, ह्या देहाचं आयुष्य तुमचं संपलेलं असेल, त्यावेळेस जेव्हा काळ तुम्हाला नेण्यासाठी येईल, त्यावेळेस तुम्हाला त्या काळाच्या हातून कोणीही सोडवू शकत नाही. कारण काळ जेव्हा न्यायला येतो तेव्हा आपल्याकडे वेळ शिल्लक नसते. म्हणून वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. आणि असा कठीण प्रसंग, असा मरणाचा प्रसंग, मरणाचा क्षण आपल्या डोळ्यासमोर आला की मग आपण धावा करतो भगवंताचा. कारण आपल्याला कळतं की सगळे सोयरे बंधू भगिनी तेथे कुणाचे नाही कोणी. तुमचे सोयरे, तुमचे मित्र, आप्तेष्ट, परिवार, भाऊ बहीण कोणीही तुम्हाला त्या काळाच्या तावडीतनं वाचवू शकत नाही. कारण काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली कोण सोडवू शकतो तुम्हाला. तुम्ही म्हणाल माझी पत्नी, अरे शेजेची कामीनं दूर राहे, ती सुद्धा दूर राहते. आणि म्हणून तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी माणसं. एखाद्या चक्रपाणी म्हणजे पाणी म्हणजे हात आणि चक्र म्हणजे सुदर्शन चक्र. ज्याच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे त्या भगवंताशिवाय तुला कोणीही काळाच्या म्हणजे हातातून सोडवू शकत नाही. आणि म्हणून जर आपल्याला ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं मुक्त व्हायचं असेल तर त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे. हे मी सांगत नाही, भगवंत स्वतः भगवद्गीतेत सांगतात की अंतकालेचं मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळी जर तू माझं नाव घेतलं, मरता मरता जरी माझं नाव घेतलं तरी मी तुला मुक्त करेल, तुला मोक्षाला घेऊन जाईल, तुला सगळ्या दुःखातनं मुक्त करेल. किती सोपं सांगितलं बघा. आयुष्यभर नाव नाही घेतलं समजा आणि शेवटच्या काळी जरी नाव घेतलं तरी भगवंत म्हणतात की मी तुला मुक्त करेल. पण शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव येणं एवढं सोपं आहे का? ज्या गोष्टीचा ध्यास तुम्ही दिवसभर म्हणजे जन्मभर करता, आयुष्यभर करता, तेच तुम्हाला शेवटी आठवतं. एका गावात एक म्हातारा होता, तो खूप कंजूस होता. कधी काही दानधर्म केला नाही, कुठं पंगत केली नाही, कुठं काही कोणाच्या उपयोगी पडला नाही, समाजाच्या उपयोगी पडला नाही, समाजसेवा केली नाही, कोणाच्या मुलीच्या लग्नात त्याला कमी पैसे पडतात म्हणून दान दिलं नाही, त्याला काही असं कोणाची मदत केली नाही. असा म्हातारा आता शेवटच्या घटका मोजतो आहे. आणि त्याच्या मुलांना चिंता वाटली की आमच्या वडिलांनी आयुष्यभरात कधीच देवदेव केला नाही, देवाचं नाव घेतलं नाही, मग आयुष्याच्या शेवटी तरी त्या देवाचं नाव आलं पाहिजे. कारण गीता सांगते की आयुष्याच्या शेवटी देवाचं नाव घेतलं की मी त्याला मुक्त करेल. मग आता तरी त्या देवाचं नाव आमच्या वडिलांच्या तोंडात आलं पाहिजे असं त्या मुलांना वाटलं. आणि मग आता करायचं काय? गावात एक हुशार माणूस होता. त्या हुशार माणसाकडं हे मुलं गेले आणि त्याला विनंती केली की आमचे बाबा आता दिवसभर आयुष्यभर त्यांनी काही देवाचं नाव घेतलं नाही, कुठं पंगत पाणी केले नाही, दानधर्म केला नाही, शेवटी तरी देवाचं नाव आलं पाहिजे, काय करावं? मग त्या माणसाने थोडा विचार केला. म्हटलं मी ठीक आहे, संध्याकाळी घरी येतो आणि तुम्हाला सांगतो म्हटलं काय करायचं. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे तो मनुष्य घरी आला आणि सांगितलं एक तांदळाचं पोतं घ्या, छोटंसं, एक 4-5 किलोचं. ते म्हाताऱ्याला ज्या बाजूवर तुम्ही झोपवले वरती आढळलं ते बांधा आणि त्याला एक छिद्र पाडा. त्याने तसं छिद्र पाडलं, तांदूळ त्या म्हाताऱ्याच्या पायावर पडायला लागले. तसं म्हाताऱ्याने डोळे उघडले. डोळे उघडल्यावर तर अरे तांदळाचं पोतं वर बांधले, तांदूळ सांडतायत, म्हणजे वाया जात आहे ना. आणि हा आयुष्यभर यानं त्याच्यातच त्याचा जीव धान्यामध्ये धनामध्ये. आणि मग त्याने सांगितलं की आता हे म्हातारं काय म्हणन, शिव शिव म्हणन. पोतं फाटले ना आता, ते शिव शिव म्हणन. आणि शिव म्हणजे काय? महादेव. म्हणजे ते महादेवाचं नाव त्याच्या तोंडात येईल बाबा, कुठल्या का देवाचं नाव होईना येईल ना त्याच्या तोंडात, शिव शिव म्हणाल ते. म्हणून त्यानं ती युक्ती केली होती. म्हणजे म्हातारं काय म्हणतं माहिती आहे का?
टाचे मारा टाचे मारा ठाचे मारा, ते काही शिवशिव म्हटलंच नाही. त्याच्या तोंडात काही देवाचं नाव आलं नाही, कारण त्यानं दिवसभर म्हणजे जन्मभर आयुष्यभर कधी देवाचं नाव घेतलं नव्हतं. म्हणून माय बाबू, देवाचं नाव तोंडात येणं एवढं सोपं नाही. मरताना काय म्हणतं, पिंट्या कुठे त्याला बोलवा, सोनी कुठे तिला बोलवा, आमका कुठे त्याला बोलवा, पण माझा देव कुठे माझ्या देवाला बोलवा, असं म्हणणारं कोणी दिसलं नाही आजपर्यंत. आणि म्हणून आमच्या मानव संप्रदायात एक प्रथा आहे, एखादे आमचे गुरु म्हातारे झाले, ते आता अंतिम अवस्थेमध्ये मृत्यूशय्येवरती आहेत, तेव्हा कुणी त्यांना भेटायला आलं की त्यांना विचारतं, तुम्हाला आठवतं का, तुम्हाला महावाक्य आठवतं का, थोरलं प्रकरण आठवतं, तुम्हाला भगवंताचं नाम आठवतं का, म्हणून दाखवा. आणि त्याही क्षणामध्ये मरताना सुद्धा त्या साधूला देवाचं नाव आठवतं. त्यांच्या तोंडामध्ये तेच नाम सतत असतं, कारण त्यांनी आपली पूर्ण हयात भगवंताच्या नामस्मरणात घातलेली असते. आणि म्हणून आपल्याला जर आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल, आपलं जीवन जे आहे हे भेटलेलं हे कुठेतरी लेखी लागावं, याचा फायदा व्हावा असं वाटत असेल, तर त्यासाठी संसार करत करत, प्रपंच करत करत परमार्थाचा विचार करा. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला असं काही बसून असं डोळे झाकून असं नामस्मरण करत ध्यानमग्न व्हायचं, समाधी लावायची गरज नाही. तुम्ही हाती काम मुखी नाम, काम करत करत भगवंताचं नामस्मरण करू शकता. आणि हे करा, हे लक्षात ठेवा, हे गरजेचं आहे. असो, ज्या आपल्याकडून निघून गेल्या त्या कैवल्यवासी वत्सलाबाई रुस्तुमराव वंजे ह्यांचा मागील 10 दिवसापूर्वी देहांत झाला. त्या देवदर्शनाला निघून गेल्या. भगवंत त्यांना त्यांच्या आयुष्यभरातल्या नामस्मरणाच्या साधनेने त्यांचं जे सुख द्यायचे, जी शांती द्यायची ती देतीलच, त्यात काही वाद नाही. त्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांचा जो परिवार आहे, त्यांची मुलं आहेत, त्यांच्या मुली असतील, जे कोणी त्यांचा परिवार आहे, त्या परिवाराला जे दुःख झालेलं आहे ते दुःख सावरण्याची, त्या दुःखातून सावरण्याची, ते दुःख सहन करण्याची शक्ती भगवंतांनी प्रदान करावी अशी मी त्यांना भगवंताला विनंती करतो. आणि ही प्रवचनरूपी सेवा संपन्न करत असताना मी जे बोलण्याच्या ओघामध्ये बोलत असताना काही चांगलं वाईट, बरं वाईट बोललो असेल, तर ते बोलत असताना कसं होतं, काही शब्द चांगले असतात, काही शब्द वाईट असतात. तर ते वाईट काही वाटलं असेल, कोणाच्या मनाला लागले असतील, तर त्यासाठी मी क्षमा मागतो तुमची, त्यासाठी मला माफ करा. आणि जे जसं सूप असतं ना, सूप तुम्ही पाखडायचे पहिले, आता सूपात तुम्ही पाखडताना दिसत नाही, तुम्ही परत तिथंच पाखडता, तर ते सूप काय करतं, चांगलं चांगलं मध्ये ठेवतं आणि कचरा बाहेर फेकतं. तसं वक्त्याचं अंतःकरण असलं पाहिजे. मी बोलताना जे चांगलं वाटतं ते त्या सुपाप्रमाणे तुमच्या जवळ ठेवा. जे वाईट वाटलं असेल, बिनकामी वाटलं असेल, निष्कारण वाटलं असेल, ते कचरा माझ्या अंगावर फेकून द्या. जे चांगलं वाटलं ते चांगलं तेवढं घराकडे घेऊन जा. आता चांगलं वाटलेलं घराकडे घेऊन जा म्हटल्यावर कोणाची चांगली वाटलेली चप्पल मात्र नेऊ नका, आपलीच घेऊन जा. एवढं करा. एवढी एक अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो की मी सांगितलेल्या विचारातून तुम्ही काहीतरी स्वीकार कराल. पुन्हा एकदा ज्या आपल्याकडे निघून गेल्यात त्या कैवल्यवासी वत्सलाबाई रुस्तुमराव वंजे यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझी ही सेवा श्री दत्तात्रय चरणी समर्पित करतो आणि थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. कैवल्यवासी